कैरीचं लोणचं, कैरीची चटणी असे कैरीचे बरेचसे वेगवेगळे प्रकार तुम्हाला माहितीच असतील. पण कधी तुम्ही चटपटीत अशी आंबट गोड अशी मसाला कैरी खाल्ली आहे का? जर नसेल खाल्ली तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे. तर करायचे काय? पटकन कैरीचा सीझन संपायच्या आत अशा आपल्याला कैऱ्या घेऊन यायच्या आहेत. तर इथे ज्या कमी आंबट असतात त्या कैऱ्या इथे मी वापरणार आहे. आता या कैऱ्यांची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने याला कट करून घ्यायचे. याची बी सेपरेट करायची आणि याचे पातळ पातळ असे काप करून घ्यायचे आहेत. या पद्धतीने मी सगळे काप इथे करून घेणार आहे. शक्य तितके पातळ करून घ्यायचे आहेत. आता हे काप केलेले आहेत ते एका भांड्यामध्ये काढून घ्यायचे आणि या कैरीला चटपटीतपणा येण्यासाठी आपण यामध्ये काही मसाले ॲड करून घेऊया. जिरे पावडर घालून घेतली, धने पावडर घालून घेतलेली आहे. आमचूर पावडरने चटपटीतपणा येणार आहे त्यामुळे आमचूर पावडर देखील ॲड केली. चवीनुसार मीठ आणि थोडंसं गोडपणा येण्यासाठी यामध्ये पिठी साखरेचा वापर केलेला आहे. तिखट आवडीनुसार कमी जास्त करून घ्यायचे आणि हळद देखील घालून घेतलेली आहे. इथे मसाले कमी जास्त केले तरी काही हरकत नाही आहे. आवडीनुसार ॲडजस्ट करून घ्यायचे. छान असं एकजीव करून घ्यायचे. सगळे मसाले या कैरींना कोट झाले की आता हे आपल्याला एका प्लेटमध्ये व्हिडिओ दाखवते त्या पद्धतीने थोड्या थोड्या अंतरावर असे ठेवून द्यायचे आहेत जेणेकरून याला पाणी सुटणार नाही. आता हे तयार केलेले कैरीचे जे काप आहेत ते आपल्याला उन्हामध्ये 2 ते 3 दिवस छान वाळवून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर अधूनमधून काहीतरी चटपटीत आंबट गोड तिखट असं खावंसं वाटत असेल तर हे काप बेस्ट आहे. आता इथे 3 दिवस मी उन्हामध्ये वाळवून घेतलेत. इथे पाहू शकता छान असे कुरकुरीत असे वाळलेले आहेत. एकदा का हे असे छान कुरकुरीत असे वाळले की हे तुम्ही एअरटाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून ठेवू शकता. मधल्या वेळेत खाण्यासाठी मस्त अशी चटपटीत मसाला कैरी इथे आपली तयार झालेली आहे. तर पटकन हा व्हिडिओ सेव्ह करून ठेवा म्हणजे कैरीचा सीझन संपायच्या आधी तुम्हाला देखील ही मसाला कैरी एकदा नक्की ट्राय करता येईल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा. बाय.